मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस पाटील भरती प्रक्रियेसंबंधी अतिशय महत्त्वाचा जी.आर. आज निर्गमित झालेला आहे. मित्रांनो, 6 नोव्हेंबर 2020 हा जी.आर. आहे. पोलीस पाटील भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून सादर होणाऱ्या प्रमाणपत्राच्या वैधतेची योग्य तपासणी करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर मित्रांनो, काय म्हटलेलं आहे यामध्ये ते जाणून घेऊया. पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. पोलीस पाटील यांच्यावर असते. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 मधील कलम 3 मधील तरतुदीनुसार पोलीस पाटील यांच्या नियुक्तीसंदर्भात उपविभागीय अधिकारी हे सक्षम प्रतिनिधी आहेत. राज्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेदरम्यान मुलाखतीच्या वेळी काही ठिकाणी पोलीस पाटील पदाचे उमेदवार हे अर्हता म्हणून क्रीडा नैपुण्य, संगणक ज्ञानविषयक वैध नसलेली आणि बनावट कार्यपद्धतीचा अवलंब करून प्रमाणपत्रे सादर करून पोलीस पाटीलपदी निवड झाल्याचे चौकशांती निदर्शनास आलेलं आहे. क्रीडा नैपुण्य विषयक प्रमाणपत्राच्या अर्हतेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 1 जुलै 2016 मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सादर केलेल्या क्रीडा नैपुण्य प्रमाणपत्राची वैधतेबाबत नियुक्ती प्राधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांनी तपासणी शहानिशा करण्यात यावी आणि पूर्ण तपासणीअंती खात्रीनंतरच पुढील कार्यवाही करावी. तसेच संगणकीय ज्ञान अर्हतेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा जो 4 फेब्रुवारी 2013चा मार्गदर्शक सूचना पर जो शासन निर्णय आहे त्या अनुषंगाने कार्यवाही करावी. तरी पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये अनियमितता होणार नाही याची दक्षता सर्व उपविभागीय अधिकारी यांनी घेणं खूप गरजेचं आहे. अशा आशयाचा हा मित्रांनो जी.आर. आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणलेला आहे. धन्यवाद.